कलानगर रहिवाशांचे नाशिक रोड पोलीस स्टेशनला निवेदन। नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20 मधील कलानगर येथील आशियाना संकुल या इमारतीमध्ये पहाटे 5 वाजता घरफोडीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याने सावधगिरी आणि सुरक्षितता म्हणून कलानगरमधील रहिवाशांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला निवेदन दिलं। नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना निवेदन देताना रात्रीची गस्त पथक वाढवावे, त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना विश्वासार्हता मिळावी म्हणून नागरिकांच्या वेळोवेळी सुरक्षिततेसंबंधित बैठकी आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले चोरटे लवकरच पकडण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे गस्त पथक वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यासाठी याचा योग्य प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिलं। निवेदन देताना प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने, जयश्री गायकवाड, मित्रमेळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने, दत्ताजी आगळे, आशियाना संकुल सेक्रेटरी सुषमा लाहोटी, जया आसवानी, विनोद जेठवानी, शरद घुगे, विलास थोरात, सचिन शिनगारे, प्रदीप रॉय, लक्ष्मी क्षत्रिय, पवन तेजनानी, गुंदेलकर मॅडम आदी उपस्थित होते। KVR न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश, नाशिक रोड। आणि चोरीचा खूप प्रयत्न केलं पण त्यांना काही असं भेटलं नाही। मागे दिवाळीच्या दरम्यान पण असंच आमच्या एरियामध्ये खूप चोरटे यायचे, पोलिसांनी ऍक्शन घेतली पण ते गंभीर होता, कारण की ज्यावेळेस ती चोर 3-4 जण आली आणि सर्व फ्लॅटच्या बाहेरून कड्या लावून, वरती एक फ्लॅट होता की जिथे कडी नव्हती, तो फ्लॅटचा लॉक तोडून आतमध्ये गेले आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला। तर त्या संदर्भात सर्व कलानगर वासी आणि अपार्टमेंट मधली सर्व लोक आज सकाळी इथे जमा होऊन एक आम्ही सपकाळ साहेब म्हणून पोलीस निरीक्षक आहे त्यांना आज आम्ही इथे निवेदन दिलं, कारण की त्यांनी गस्त वाढवावी, सिक्युरिटी वाढावी हीच आम्ही त्यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली आहे। आणि त्यांनीही असं आश्वासन दिलं आहे की आम्ही गस्त वाढवतो, एक राऊंड घेतो, मीटिंग घेतो आणि लवकरात लवकर सीसीटीव्ही मध्ये पण काही ते चोरं आलेली आहे, त्यांची गाडी आलेली आहे, त्यांचा पाठपुरावा करून त्यांनाही लवकरात लवकर पकडून हा प्रकार पुढे इथे होऊ नये म्हणून याची दक्षता घेऊ, असं त्यांनी आश्वासन दिलंय। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।